वर्ग समीकरणे भाग 9 यात आपण त्याचे जे रूट्स आहेत त्यांची सम आणि प्रॉडक्ट बघणार आहोत। दोन या ठिकाणी आपल्याला रूट्स मिळतात, आपण त्यांना समजा अल्फा आणि बीटा मानलं तर आपल्याला माहिती आहे की त्यांचं रूट्स जे आहे ते -b प्लस स्क्वेअर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ट्वाइस a या प्रकारचं एक असेल आणि बीटा आपण मानूयात -b मायनस स्क्वेअर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ट्वाइस a। याला जर आपण दोघांची बेरीज काढायची असेल म्हणजे सम ऑफ रूट्स काढायचं असेल यांची बेरीज आपण करणार तर -b हा -b मिळून हा -2b होईल, हा प्लस आणि मायनस सारखा आहे कॅन्सल होऊन जाईल आणि डिवाइड बाय येईल ट्वाइस a आणि फायनली मिळतोय -b अपॉन a। हा 2 कॅन्सल केल्यानंतर म्हणजेच तुम्हाला सम ऑफ रूट्स जे आहे ते मिळतं आहे -b अपॉन a। म्हणजेच कोएफिशिएंट ऑफ आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मधलं कोएफिशिएंट ऑफ x म्हणजे b असणार आहे आणि कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर म्हणजे काय असणार आहे a। म्हणजेच आपल्याला डायरेक्ट सम ऑफ रूट्स काढता येतील। सेम त्याच प्रकारे आपण प्रॉडक्ट ऑफ रूट्स पण काढू शकतो। प्रॉडक्ट ऑफ रूट्स काढण्यासाठी आपल्याला अल्फा प्लस बीटा या दोघींचा गुणाकार करावा लागेल दिलेल्या रूट्सचा। हे जे रूट्स आपण फॉर्म्युल्याच्या फॉर्ममध्ये लिहिलेले आहेत या दोघींचा गुणाकार एका फॉर्म्युल्याने करणं शक्य आहे। जसं की या दिसतं इथे प्लस साइन आहे, दोघींचा फर्स्ट टर्म सारखी, सेकंड टर्म सारखी आणि मायनस प्लस असेल तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा, तो आहे a प्लस b इन फर्स्ट ब्रॅकेट मल्टिप्लाय बाय a मायनस b इन सेकंड ब्रॅकेट। या फॉर्म्युल्याच्या नुसार आपण -b चा स्क्वेअर b स्क्वेअर होऊन जाईल, हा स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, मायनस साइन यांची मध्ये गेल्यानंतर ती +4ac होईल आणि डिवाइड बाय ट्वाइस a मल्टिप्लाय बाय ट्वाइस a या दोघींचा गुणाकार या ठिकाणी येईल 4a स्क्वेअर -b स्क्वेअर प्लस b स्क्वेअर गेट कॅन्सल्ड 4ac अपॉन 4a स्क्वेअर 4 गेट कॅन्सल 4a कॅन्सल फायनली मिळतंय c अपॉन a। म्हणजे दोन रूट्सचा जो प्रॉडक्ट आहे तो आपल्याला मिळतोय c अपॉन a। म्हणजे प्रॉडक्ट आहे c अपॉन a आणि सम आहे -b अपॉन a। पुढील भागामध्ये आपण याचं ॲप्लिकेशन बघणार आहोत, याचा आपल्याला कुठे वापर होणार आहे ते आपण बघूयात पुढील भागामध्ये।